हे राजकारणी म्हणजे आपले बाप आहे बाप. एक वेळ सख्या बापाला किंमत नाही दिली चालते बाबू, पण राजकारण्याले किंमत द्यास लागते. अरे बातमी पाहिली करतो, या तहसीलदाराला सस्पेंड केले. कारण काय? तर ऑफिसमध्ये यानं गाणं म्हणलं म्हणून. हा जरा चुकलंस. मी तर म्हणतो त्या तहसीलदाराले सस्पेंड नाही, डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकायला पाहिजे होतं. अरे असं काय बोलायला तू? कळालं का तुला काय? अबे ऑफिस म्हणजे कामाचं ठिकाण आहे बे, आणि कामाच्या ठिकाणी असं गाणं बिणं म्हणणं म्हणजे चूक आहे. आणि चुकीले माफी नाही बाबू, चुकीले माफी नाही. चुकीला माफी नाही म्हणाला. मग माग मंत्री महोदय आपले विधान भवनामध्ये रमी खेळू लागली. हा, तर मग त्याच्याबद्दल त्या मंत्री महोदयाचा पण राजीनामा घ्यायला पाहिजे, आहे का नाही? त्याबद्दल काय म्हणणं आहे तो? अबे अबे मंत्री साहेब म्हणजे राजकारणी, आणि राजकारणी म्हणजे बाप राहते आपले बाप. आता तू बापाले सस्पेंड करशील का बे? हा, एवढा मोठा झाला का तू बापाले सस्पेंड करून राहिला? अबे मंत्री साहेब तिथं विधान भवनामध्ये बसून रमी खेळतील, नाही तर जनतेच्या भावनासोबत खेळतील. ॲज ए सामान्य जनता म्हणून मंत्री साहेबाले चुकीचं म्हणण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही आहे. राजकारणी लोक जे करते ते सगळं सगळं बरोबर राहते, सगळं बरोबर. म्हणजे सामान्य जनता म्हणून आपण त्याला नावं बोटं ठेवायचेच नाही. जे केलं ते ना बरोबर म्हणायचं. अरे बरोबर रे भाई, मंत्री साहेब बरोबर, राजकारणी बरोबर, आमदार बरोबर, खासदार बरोबर, सगळे बरोबर होय. ठीक आहे, म्हणून ते मंत्री साहेबाचा विषय बाजूला ठेव, हे तहसीलदाराच्या विषयावर ये. अरे पण ऑफिसमध्ये जर समजा त्या तहसीलदारानं गाणं म्हणलं, ते बी त्याचा सेंड ऑफ होता म्हणून, तर चुकलं काय रे? हा, मला सांग. ऑफिसमध्ये येले भ्रष्टाचार केलेला चालतंय, पैसे खाल्लेले चालतेत, कामं टाळलेले चालतेत, सामान्य जनतेचे कामं जे येतं ते मुद्दाम लेट केलेले चालतेत, स्वतः म्हणजे काही केलेलं चालतंय. पण गाणं म्हणलं तर ते चालत नाही. वा रे वा, याला काय अर्थ राहिला? अबे अबे भ्रष्टाचार म्हणजे पुरी अंधश्रद्धा आहे ना बे. भ्रष्टाचार असं काहीही राहत नाही, काही राहत नाही तसं. आता तू जास्तच शायना होऊन राहिला. तू म्हणशील का बा सामान्य जनतेचे कामं करून घेण्यासाठी हे सरकारी अधिकारी पैसे घेते, म्हणजे सरकारी कार्यालयातल्या बाबूपासून, त्या अधिकाऱ्यापासून, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत, न त्यानंतर त्याच्या मतदारसंघातल्या आमदार खासदार आयचा आणि मंत्री महोदयाचा बी त्या पैशामध्ये वाटा राहते, असं तुले वाटू शकते. सामान्य जनतेचे कामं करण्यासाठी पैसा घेते आणि त्या पैशात सगळ्याचाच वाटा राहते असं तुले वाटू शकते. पण तसं काही राहत नाही. आलं का लक्षात? अबे हे सरकारी अधिकारी, त्यानंतर आमदार खासदार, राजकारणी, मंत्री, याचं एकच काम राहते, आणि ते काम म्हणजे सामान्य जनतेची इमाने इतबारे सेवा करणे. आलं का लक्षात? इमाने इतबारे, अगदी प्रामाणिकपणे. एक वेळ स्वतः उपाशी राहतील हे अधिकारी, आमदार खासदार, राजकारणी स्वतः उपाशी राहतील, पण सामान्य जनतेला उपाशी ठेवणार नाही. सामान्य जनतेचे कामं ते केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या घरातले कामं करणार नाही ते, पण सामान्य जनतेचे कामं पहिले करतील, तत्परतेनं करतील, कारण त्याचं कर्तव्य आहे सामान्य जनतेची कामं करणे. आणि ते कर्तव्य ते इमाने इतबारे पार पाडून राहिले. त्यामुळे तुझे काही म्हणून राहिला का भ्रष्टाचार, तसं काही राहत नाही भाऊ. हे सगळं काल्पनिक आहे, अफवा आहे, त्या अफवा. आलं का लक्षात? आणि हे कर्तव्य पार पाडासाठी जागा कोणती राहते? सरकारी अधिकाऱ्यासाठी राहते आपलं ऑफिस. आणि त्या तहसीलदारानं त्या ऑफिसमध्ये बसून तो तहसीलदार गाणं म्हणून राहिला. सांग मग, आता कर्तव्य पार पाडण्यामध्ये थोडंसं तिथं हे झालंच असेल, कारण ते गाणं म्हणण्यामध्ये टाइमपास झाला का नाही, म्हणून त्याने सस्पेंड केलं. जे ते अगदी बरोबर केलं. मग मला सांग, काल परवा त्या DYSPनं त्या आंदोलनकर्त्याच्या ढुंगणावर लाथ मारली. हा, भर रस्त्यात. पुन्हा त्याची आंदोलनकर्त्याची पोरगी होती बाजूला, त्या पोरी समोर तिच्या बापाला मारलंय, त्यानं लाथ मारले. तसं मग त्या DYSPला काहून सस्पेंड नाही केलं? हा, ते चालतंय का? ते शोभते का? असं भर रस्त्यात आंदोलनकर्त्याच्या ढुंगणावर लाथ मारणं शोभते का पोलीस आलं? मग सांग बरं तू. अबे चालला मोठा सांगाले मले, हा का शोभत नाही? अबे तू मला सांग, ॲज ए सामान्य जनता म्हणून आपण जे काही सोशल मीडियावर खरं खरं व्यक्त होऊन राहिलो ते आपल्याला शोभते का? पण आपण व्यक्त होऊन राहिलो का नाही, शोभत नसलो तरी व्यक्त होऊन राहिलो खरं खरं प्रामाणिक. मग ते तर पोलीस होय बे, DYSP होय ते. आता समजा तेले वाटलं का लाथ घालावी याच्या ढुंगणावर, घातली त्यानं. का चुकलं? का चुकलं त्याचं मला सांग ना तू. आणि तशी बी चूक त्या आंदोलनकर्त्याचीच होती. त्या आंदोलनकर्त्यानं तिथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, आणि ते राखेल बिकेल असा उडून घेत होता, आणि ते असं उडवता उडवता महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर राखेल उडलेला आहे तिथं. मग का गप्प बसतील का ते DYSP साहेब? घातली लाथ. मी तर म्हणतो दोन्ही लाथा घालायला पाहिजे होत्या.
त्यानं एकच घातली उडी मारून, असं उडी मारून अशा दोन्हीच्या दोन्ही रजनीकांतच्या स्टाईलनं लाता घातल्या असत्या तर ते लाता घालताना स्लो मोशनमध्ये आपल्याला बघताना बहुतच मजा आली असती. असे उडून राहिले DYSP साहेब, असे दोन्हीच्या दोन्हीला असं ढुंगणावर घालून राहिले, मज्जा आली असती. आलं का लक्षात? अरे पण ते खरं आहे का खोटं आहे कोणाला माहीत? हा, कोणी पाहिलं जाऊन तिथं काय नेमकं खरं? अबे DYSP साहेबांना स्वतः सांगितलं ना राजा, हा काठ्या आंदोलन करताना ते राखेल जे काय ते महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर उडवलं म्हणून DYSP साहेब स्वतः म्हणे. आता DYSP साहेब खोटं बोलतील का? आता तू मला सांग, इतिहास साक्षी आहे बाबू, इतिहास साक्षी आहे का पोलीसवाले कधीच खोटं बोलत नाही, कधीच. पोलीसवाले खोटं बोलूच शकत नाही, बोलतच नाही. तर मग ते जे काही गोष्ट होती ते अतिशय खरी गोष्ट होती. आणि त्या आंदोलनकर्त्याचा विषय बी काय बे, त्याच्या बायकोनं म्हणे दुसऱ्या माणसासोबत तिकडं कुठं तरी लग्न केलं. आता हा म्हणते माझ्या बायकोले परत द्या म्हणते. आता माय बहीण पोलीसवाले का तेच कामं राहिले का दुसऱ्याच्या बायका परत आणून द्यायच्या? हा, पोलिसाच्या मागं दुसरी बी कामं आहे बे. पोलीसवाल्याले हप्ता हप्ता उभं राहून तिथं काम करावं लागते ना. पोलीसवाल्याले रस्त्यावर उभं राहून काम करावं लागते हप्ता सुट्टी नाही भेटत तेले. हा, आणि ते दिलं सोडून यायचेच कामं करा, कसं शक्य आहे? आणि तो आंदोलन करता त्या कलेक्टर ऑफिस समोर मागच्या 2-3 महिन्यापासून रोज चालला म्हणे. आपली म्हणजे आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्यासाठी कलेक्टर ऑफिसला चालला तिथं. आता तू मला सांग, कलेक्टर ऑफिस म्हणजे काय सामान्य माणसाचे काम करण्याची जागा आहे का? हा, रट्टे तर पडतीनच ना राजा, रट्टे तर पडतीनच. म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये तुला काहीच चूक नाही वाटत का रे? हा, नाही भाऊ, मला नाही वाटत काही चुकलं. म्हणजे DYSP साहेबांना जे काही लाद घातली मला नाही वाटत त्याच्यात बी काही चुकलं. आणि हे तहसीलदाराले सस्पेंड केलं त्याच्यात बी मला नाही वाटत काही चुकलं. कारण तहसीलदाराले जर समजा एवढंच गाणं म्हणायचं होतं तहसीलदार साहेबाले, तर त्यानं इंडियन आयडॉलमध्ये जाऊन गाणं म्हणायला पाहिजे. तिथं नंबर बिंबर आला असता, नाही का? तुम्ही ऑफिसमध्ये बसून गाणं म्हणून राहिले, हे तुमचं चूक आहे. ते तर तुम्ही तसं करू शकत नाही. त्यामुळं ह्या दोन्ही ज्या घटना आहे त्या बरोबर आहे, त्याच्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. ठीक आहे, चल बहुत टाइमपास झाला. मला जा लागते, उद्या पप्पाचा वाढदिवस आहे तर बॅनर लावायच्या मोठे चौकामध्ये. अरे पण तुझ्या पप्पाचा वाढदिवस आपण मागच्याच महिन्यात साजरा केलता ना, आता पुन्हा कस काय? अबे तू माझ्या सख्या पप्पाचा वाढदिवस होता मागच्या महिन्यात. हा म्हणजे आपल्या साहेबाचा वाढदिवस आहे. आणि तुला तर मी पहिलेच म्हणलं का राजकारणी म्हणजे आपले बाप राहते. मस्त बॅनर लावतो साहेबाचा मोठ्या चौकामध्ये, शुभेच्छुक बिलकुल आपलं नाव बी पुरी हवा. साहेब आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. पण आपण साहेबाची चाटणं बंद नाही केलं पाहिजे, ते कंटिन्यू चालूच ठेवायचं. कुठं कधी कसं काम होईन ते काही आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे, मी तर म्हणतो तू बी चाल माझ्यासोबत चाटाले, अबे म्हणजे ते बॅनर लावाले. माझ्या प्रेमाचा व्हायरस तुझ्या मनामध्ये घुसू दे. माझ्या